नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला 8वी स्कॉलरशिपचा मराठी गणित विषयाचा पेपर त्याची संपूर्ण उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये देत आहोत। पहा, हा माझ्याकडे जो पेपर आहे तो ए सेट आहे आणि ए सेटमधील संपूर्ण उत्तरसूची मी देत आहे। तुम्ही तुमच्या सेटनुसार आपली उत्तरे चेक करायचे। खालीवरती फक्त प्रश्न असतात, बाकी आहे तसाच पेपर तुम्हाला असतो। पहा, कविता दिलेली आणि कवितेवरील प्रश्न विचारण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 2 क्यू येणे या वाक्प्रचार कवितेत कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दया येणे। प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब योग्य। मजुराला दीनबंधू म्हटले आहे, अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झाली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 सामान्य रूप कोणते अचूक आहे, तर त्यामध्ये पहा 2 अचूक पर्याय। पर्याय क्रमांक 1 किंमत किमती, रक्कम रकमे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 भाववाचक नाम विचारलेलं होतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नैपुण्य। प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवल वाक्य। प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं उत्तर पाहूया। संपूर्ण उत्तरसूची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पटकन देत आहे। पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण गणित विषयाचं देणार आहे। प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं उत्तर पहा, योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेले वाक्य निवडा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साहेब म्हणाले या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय। तर पहा, या ठिकाणी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवलेले आहेत, त्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह आणि त्याचबरोबर अर्धविराम सुद्धा दिलेला आहे। ठीक आहे, उभयनवी अव्ययाच्या अगोदर काय दिलेलं आहे, अर्धविराम सुद्धा दिलेला आहे, तर योग्य विराम चिन्हाचा वापर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा, सर्वांनी समाजात सहकार्याची भावना ठेवावी, तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 3। आणि तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेली की वा वी वे जर क्रियापदाच्या शेवटी येत असेल तर त्याला आपण विध्यर्थ क्रियापद असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर त्याचे बोलणे मधासारखे गोड असते, या वाक्यात आलेला अलंकार ओळखा, तर पहा अलंकार कोणता होता, तर उपमा। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात। प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 3 उभे धागे आडवे धागे, तर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक हे अशोक मानकर आहेत। प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं उत्तर पहा 2 अचूक पर्याय दिलेला होता, अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखायचे होते, तर मनूचा आवाज सर्व दूर पसरला हा एक येईल। आणि त्याचबरोबर जर बघितलं आपण तर चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते, तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाची उत्तरं येतील। प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक 14 पारावर बसलेल्या गावकऱ्यांच्या गप्पांचा विषय कोणता होता, तर या प्रश्नाचं उत्तर पहा यात्रेत झालेल्या कुस्त्यांचा हे येईल। प्रश्न क्रमांक 15 पैलवानांची संख्या रोडावण्याचे कोणते कारण संवादात आले आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्थिक अडचण। प्रश्न क्रमांक 16 पहा वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पायपीट करणे आणि पसार होणे, पहा 3 आणि 4। प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा, तर सौदामिनी हा येईल। प्रश्न क्रमांक 18चं उत्तर येईल 3। प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 20 ओसाड या शब्दाचा विरोधार्थी शब्द पर्यायातून निवडा, सुपीक। प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक 21 अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तर पहा बावनकशी, पर्याय क्रमांक 1 येईल या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बैल गेला आणि झोपा केला। प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गाजर। प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं उत्तर आहे न, ठीक आहे, पर्याय 2। प्रश्न क्रमांक 25 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने मराठीची संपूर्ण उत्तरसूची मी दिलेली आहे। पहा आता गणित विषयाची स्पष्टीकरणे मी तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे,
या व्हिडिओनंतर मी तुम्हाला गणिताची स्पष्टीकरणे देणार आहे. प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर पहा. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तर 2 अचूक पर्याय विचारलेले होते. प्रश्न क्रमांक 27 तर पहा या ठिकाणी 2 अचूक पर्याय विचारलेले होते आणि यामध्ये जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नांची उत्तरं आहेत. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी असत्य विधान कोणते? तर प्रश्न क्रमांक 27चे उत्तर दिलेले आहेत मी तुम्हाला. प्रश्न क्रमांक 28चे पहा. प्रश्न क्रमांक 28 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असत्य विधान, एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होतो. तर पहा त्यानंतर 29 एकचल समीकरणावरील उदाहरण. 29 या प्रश्नाचं उत्तर आहे 10, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 या प्रश्नाचं उत्तर आहे 86°, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 33 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 320. प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 49 वर्गमुळात 3 चौसेमी. प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 200. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 2, 38,808 घ/सेमी. प्रश्न क्रमांक 38 चं 104. प्रश्न क्रमांक 39 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 40 या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 500. प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहा 42 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 392 चौसेमी. प्रश्न क्रमांक 43 बहुपदीची कोटी 7, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. तर या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरे देतोय. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहू शकता. प्रश्न क्रमांक 44 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50, 2. प्रश्न क्रमांक 45 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 36,000. प्रश्न क्रमांक 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्पन्नात वाढ अगर घट नाही. प्रश्न क्रमांक 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 53 याचं उत्तर आहे 920. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 57चं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर आहे 3 आणि 4. प्रश्न क्रमांक 59 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63 पर्याय क्रमांक 1 येईल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 64 या प्रश्नाचं उत्तर आहे 1 आणि 2. प्रश्न क्रमांक 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 67 पर्याय क्रमांक 3, 34. प्रश्न क्रमांक 68 त्रिकुटे किती आहेत या ठिकाणी, तर या प्रश्नाचं उत्तर पहा. 68 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक
71 या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब योग्य, पर्याय 4. प्रश्न क्रमांक 72 या प्रश्नाचं उत्तर आहे 18% नफा, या ठिकाणी 20% नफा. प्रश्न क्रमांक 72चं 1 येईल. प्रश्न क्रमांक 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 690. प्रश्न क्रमांक 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने संपूर्ण गणित 8वी स्कॉलरशिपचे आज झालेल्या पेपरचे संपूर्ण गणित आणि मराठीची उत्तरसूची दिलेले आहेत. घाईमध्ये जर 1-2 प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून चुकून गेली असतील तर मी स्पष्टीकरणाचा व्हिडिओ जो बनवेन त्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित उत्तरे त्या ठिकाणी सांगण्यात येतील. तर तुम्ही या उत्तरसूचीद्वारे आपला किती स्कोर येतो ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.